डिस्टेंस का इक्वेशन दिया जाता है उसको डिफरेंशिएट करना पड़ता है। जैसे आपको बोला जाता है डिस्टेंस इज गिवन बाय x इक्वल्स टू 3t स्क्वायर प्लस 2t प्लस 4 और हमें बोला है कि स्पीड कैलकुलेट करो एट 4th सेकंड, तो हम क्या करेंगे इसको आशुतोष डिफरेंशिएट करेंगे। डिफरेंशिएट कैसे करते हैं? पावर से मल्टीप्लाई करके पावर में से 1 को सब्ट्रैक्ट करना है। करो पटपट। 20 मीटर पर सेकंड। कैसे? देखो 3 इंटू टी स्क्वायर है, इसको डिफरेंशिएट करेंगे तो पावर से मल्टीप्लाई करना पड़ेगा, तो v इक्वल टू बनेगा 3 इंटू टू 6 इंटू टी प्लस 2 इंटू टी है, इसका डेरिवेटिव होगा 2। 4 कांस्टेंट है मतलब उसके साथ t नहीं है तो उसका डेरिवेटिव क्या होता है 0। अब सिर्फ t की जगह पे 4 पुट करना है। 6 इंटू 4 24 प्लस 2, तो ये बना 26 मीटर पर सेकंड। ठीक है, अगेन सेम इक्वेशन गिवन है x इक्वल्स टू टी स्क्वायर माइनस टी प्लस 2 और हमें चाहिए स्पीड एट 3rd सेकंड। दोस्तों का छोड़ो ना, टी स्क्वायर का डेरिवेटिव क्या होगा 2t माइनस टी का -1, तो v इक्वल्स टू हो गया 2t माइनस 1। टी को 3 पुट करेंगे, 3 इंटू 2 6 माइनस 1 5 मीटर पर सेकंड, ये हो गई स्पीड। ठीक है, तो इस तरह के एग्जांपल्स हमने कल सॉल्व किए थे। अभी सेम डेटा होगा बट हमें थोड़ा सा डेरिवेटिव की जगह पे इंटीग्रेशन यूज करना होगा। ठीक है, तो उसके लिए राइट डाउन नेक्स्ट रीडिंग व्हेन नाही स्टार मार्क करून पॉइंट लिहायचा आहे, त्या बेसवर आपण क्वेश्चन सोडवणार आहे। व्हेन स्पीड इज गिवन एज ए फंक्शन ऑफ टाइम, when speed is given as a function of time, when speed is given as a function of time, to find distance we have to integrate the expression of speed। जो लिखा है एक बार रीड करो, समझ में आता है क्या? सार्थक कळालं का क्या लिखा है? अगर कल तक हम क्या डिस्कस कर रहे थे, स्पीड कैलकुलेट करनी थी फ्रॉम डिस्टेंस, उसके लिए क्या कर रहे थे हम डिफरेंशिएट कर रहे थे। आज क्या करना है, स्पीड दी जाएगी और उससे डिस्टेंस कैलकुलेट करना है, तो क्या करना पड़ेगा इंटीग्रेट करना पड़ेगा। कैसे? फॉर एग्जांपल आपको बोला है स्पीड इज द फंक्शन ऑफ टाइम गिवन बाय 2t प्लस 4। अभी x इक्वल टू नहीं गिवन है, क्या गिवन है इफ v इक्वल्स टू 2t प्लस 4, मतलब स्पीड गिवन है एज ए फंक्शन ऑफ टाइम। देन कैलकुलेट डिस्टेंस कवर्ड बाय द बॉडी इन 3 सेकंड। कैलकुलेट डिस्टेंस कवर्ड बाय द बॉडी इन 3 सेकंड, मतलब अभी स्पीड के ऊपर से डिस्टेंस कैलकुलेट करना है। क्या करना है? स्पीड के ऊपर से डिस्टेंस कैलकुलेट करना है, तो उसके लिए क्या करना पड़ता है, अभी मैंने लिख के दिया था, हमें वेलोसिटी को इंटीग्रेट करना पड़ेगा। मतलब इसका फॉर्मूला इस तरह से होगा, वेलोसिटी इज गिवन बाय इंटीग्रेशन ऑफ x विथ रिस्पेक्ट टू t और लिमिट्स होगी फ्रॉम t1 से लेके t2 तक। जो स्टेटमेंट लिखा है उसका इक्वेशन में फॉर्म ऐसे होता है। अगर डिस्टेंस कैलकुलेट करना है, एक मिनट, उल्टा हो गया, ये x है ये v है। अगर वेलोसिटी गिवन है एज फंक्शन ऑफ टाइम और उसके ऊपर से हमें डिस्टेंस कैलकुलेट करना है, तो क्या करना पड़ेगा, वेलोसिटी के एक्सप्रेशन को इंटीग्रेट करना पड़ेगा। अब इंटीग्रेट कैसे करते हैं वो मैं एक्सप्लेन करता हूं, उसको छोड़ दो, पहले ये फॉर्मूला जो लिखा है इसको समझो। ये जो साइन है वो इंटीग्रेशन का है, मतलब स्पीड गिवन है एज ए फंक्शन ऑफ टाइम, स्पीड के ऊपर से डिस्टेंस कैलकुलेट करना है, तो क्या करना पड़ेगा, स्पीड को इंटीग्रेट करना पड़ेगा। ठीक है, फिर से बोलो मेरे साथ में, इफ स्पीड इज गिवन एज ए फंक्शन ऑफ टाइम देन टू कैलकुलेट डिस्टेंस
वी हॅव टू इंटिग्रेट द एक्सप्रेशन फॉर स्पीड. हे लिहिलंय स्टेटमेंट बघा. यानी कि x इक्वल टू क्या बनेगा, इंटीग्रेशन. याला काय म्हणायचं, इंटीग्रेशन लिमिट्स t1 से t2 तक. मतलब इंटीग्रेशन स्टार्ट कहां से हो रहा है और एंड कहां पे हो रहा है. किसको इंटीग्रेट कर रहे हैं, v को. किसके रिस्पेक्ट में इंटीग्रेट कर रहे हैं, टाइम के, इसलिए dt. अब इंटीग्रेशन का फॉर्मूला क्या होता है, देखो डेरिवेटिव में क्या था, जब t रेस टू n गिवन था तो डेरिवेटिव में हम पावर में से 1, जब इंटीग्रेट करते तो इसके एग्जैक्ट उल्टी प्रोसेस है. वहां पे पहले मल्टीप्लाई किया था, इसलिए यहां पे बाद में करेंगे डिवाइड. वहां पे पावर में से 1 सब्ट्रैक्ट किया था, यहां पे पावर में 1 ऐड करेंगे. मतलब t रेस टू n का डेरिवेटिव होगा t रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. ये होता है फॉर्मूला फॉर इंटीग्रेशन. क्या होता है, t रेस टू n प्लस 1 अपॉन n प्लस 1. जैसे कि हमें दिया है टी स्क्वायर और इसको इंटीग्रेट करना है. देखो t की पावर कितनी है, 2, तो उसको 1 ऐड करेंगे, 2 प्लस 1, फिर जो पावर बनती है उसी से डिवाइड करना है, तो ये बनेगा t क्यूब अपॉन 3. उसके सिमिलर अगर हमें इंटीग्रेशन गिवन है टी स्क्वायर का, क्या होगा, वही होगा t क्यूब अपॉन 3. ठीक है. अगर ये गिवन है t रेस टू 4, t रेस टू 5 अपॉन 5. अगर गिवन है t रेस टू 1 म्हणजे टी स्क्वेअर अपॉन 2. अगर गिवन है t का क्यूब, t रेस टू 4 अपॉन 4. अगर गिवन है t रेस टू 7, t रेस टू 8 अपॉन 8. अगर गिवन है t रेस टू 9, t रेस टू 9 अपॉन 10 नहीं, t रेस टू 10 अपॉन 10. जो पावर होती है उसी से डिवाइड करना है. ठीक है. नेक्स्ट, अगर पावर गिवन है t रेस टू -1, यही एक अकेला फॉर्मूला है इंटीग्रेशन में जिसको फॉर्मूला एप्लीकेबल नहीं होता है. कारण काय होतं, t रेस टू -1 है, 1 ऐड करेंगे तो 0 अपॉन 0. t रेस टू 0 इज 1, 1 अपॉन 0, नॉट डिफाइंड. इन्फिनिटी मतलब नॉट डिफाइंड. ठीक है. तो इसका अलग से फॉर्म्युला होता है लॉग ऑफ एक्स, बट तो आपल्याला काही लागणार नाही आहे, त्यामुळे त्याला सोडून द्या. फक्त लक्षात ठेवा t रेस टू -1 आ गया, उसको इंटीग्रेट करना है, तो उसका फॉर्मूला रेगुलर फॉर्मूला अप्लाई नहीं होता है. ठीक है. जैसे आपको बोला है कि इंटीग्रेट करो 1 अपॉन टी को, परत सेम एक्सप्रेशन आ रहा है, तो ये भी क्या आएगा, इन दोनों के लिए फॉर्मूला होता है लॉग ऑफ टी. क्या होता है, लॉग ऑफ टी. बट इस टॉपिक में हमें ये फॉर्मूला रिक्वायर्ड नहीं है, आगे लगेगा तब मैं फिर से इंट्रोड्यूस करूंगा. ठीक है. फक्त एवढंच कंफ्यूज नहीं व्हायचं, 1 अपॉन टी दिया है तो उसके लिए हमारा जो इंटीग्रेशन का रेगुलर फॉर्मूला है वो अप्लाई नहीं करना है. ठीक है. बाकी सब कुछ सिमिलर होगा. जैसे आपको इंटीग्रेट करना है 1 अपॉन टी स्क्वायर, हा ना सर, तर ओके, व्हेरी गुड, बरोबर आहे तेच. ऍडिशन सबट्रैक्शन व्यवस्थित करा. t रेस टू -1 अपॉन -1 कैसे, देखो t स्क्वायर है, ऊपर जाएगा t रेस टू -2, इंटीग्रेट करते तो +1 करना है, -2 + 1 तो उसी से डिवाइड करना है. मतलब फाइनल आंसर -1 अपॉन टी ऐसे होगा. अब बोलो 1 अपॉन टी का क्यूब है, इसको इंटीग्रेट कर रहे हैं, माइनस पहले आएगा t रेस टू -3, पावर में 1 ऐड करेंगे, -3 + 1, तो ये बनेगा t रेस टू -2 अपॉन -2. मतलब कि -1 अपॉन 2 इंटू टी का स्क्वेअर. हे फक्त t रेस टू -2 असतं ना हर्ष, न्यूमरेटर डिनोमिनेटर में जाएगा, -2 बन गया +2, बाकी सगळं सेम आहे. हा 2 इथंच आहे ना, डिनोमिनेटरलाच आहे ना. हे बघ, हे 2 याला पण 2च म्हणतात, दिसला का. अरे तो माइनस होता तो वर लिहिलं ना माइनस,
असं खाली असं चालत नाही का? कशा आहे थांबा, हे तू थांबा आता. -1 कुठं दिसतंय तुला आता? रिझल्ट लागलाय सगळ्यांचा. हे बघ श्रुती, हे मायनस आहे की नाही, हे खाली जरी आलं तरी पण चांगलं वाटत नाही, म्हणून आपण त्याला वर लिहित असतो. असं एक कन्व्हेन्शन आहे. तुम्हाला आवडत नसेल तर खालीच लिहा, कळालं ना? पण प्रिंटेड क्वेश्चन आला, कुठे आन्सर आले तर तिथं असं वरती असेल. हे लिहिता येते का असं? काय 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 थांबा, -1 नसतं बेटा. एनिथिंग आपण मतलब असं असेल काही, फक्त असं नसतं ना अपॉन एक्स, इथं वर 1 असतोच ना बेटा. म्हणजे हे खरंच खरंच कन्फ्यूज होतं याच्यामध्ये. कशाला करोना आला होता. ठीक आहे. चला नेक्स्ट, t⁴ करो इंटिग्रेट. t⁵ अपॉन t⁷. लय आवाज वाढला आता. t². स्टेप बाय स्टेप. पहले t⁻² है, 1 ऐड करेंगे, -2 + 1, उसी से डिवाइड करेंगे. तो ये माइनस जो है असं वरती चालेल ना? आता लिख लिया. t⁻1 है, नीचे आएगा t⁻+1. पण असं लिहितो का आपण कधी संग्राम? इथं 1 लिहावं लागतं ना आपल्याला. हा 1 कसं काय आला, हा पण डाऊट आहे तुमचा. आता कळालं? याला असं पण लिहू शकतो आपण, -1/t. आता हे मायनस इकडं होतं, तिथं कसं काय लिहिलं? हे यायला पाहिजे बेटा. 10 वर्ष घरच्यांनी खूप मेहनत घेतली तुमच्यावर शाळेत पाठवण्यासाठी. ठीक आहे, शाळेमध्ये तर अजून झाली. चलो नेक्स्ट, t² + 2t + 4, इसको इंटीग्रेट करना है. सांग ना सांग ना. पार्थ सोडवतोय का? चलो बोर्ड पे ध्यान दो अभी. t³ + वेरी गुड +4 रॉन्ग. चला एक लक्ष दिया. t² है, इंटीग्रेट कर रहे हैं मतलब पावर में 1 ऐड करना पड़ेगा. कितना बनेगा? उसी से डिवाइड करना पड़ता है. अभी t³/3, हेलो, +2 एज इट इज रहेगा. अब t की पावर कुछ नहीं मतलब 1 है प्रतीक, तो 1 में 1 ऐड किया 2, उससे से डिवाइड करेंगे तो 2 कट हो जाएगा. प्लस अब ये 4 का क्या होगा? 4 का डेरिवेटिव 0 होता है, इंटीग्रेशन नहीं. देखो 4 को डेरिवेटिव 0 हमने लेते टाइम लिखा था कि एक्चुअल में 4 × t⁻1 होता है, सॉरी t⁻0 होता है, मतलब 4 है तो 4 को हम ऐसे लिख सकते हैं 4 × 1. 1 का मतलब कौन? t⁻0, क्योंकि एनीथिंग ⁻0 क्या होता है? 1 होता है. तो जब हम इसको इंटीग्रेट करेंगे तो 4 वैसे ही रहेगा. t⁻0 है, 0 + 1, 1/1, यानी 4 का इंटीग्रेशन होगा 4t. कळलं का? 4 का डेरिवेटिव 0 है, लेकिन 4 का इंटीग्रेशन 4 × t. अब बोलो 2 का इंटीग्रेशन 2t, 3 का इंटीग्रेशन, वेरी गुड, 4 का इंटीग्रेशन, 5 का इंटीग्रेशन, एक्सलेंट, 6 का इंटीग्रेशन, 7 का इंटीग्रेशन, 8 का इंटीग्रेशन, 9 का इंटीग्रेशन, 10 का इंटीग्रेशन, वेरी गुड, 1/t का इंटीग्रेशन. लॉग ऑफ एक्स मी सांगितलं ना, एवढाच एक लक्षात ठेवायचा आहे. 1/t हा फॉर्म्युलेच्या सिक्वेन्समध्ये येत नाही. क्या है? लॉग ऑफ टी. कळालं? हे राहील लक्षामध्ये. आता इनके डेरिवेटिव 0 होते, लेकिन इंटीग्रेशन में इंटू टी करना है हर बार. ठीक है, चलो अभी क्वेश्चन के ऊपर आते हैं. हे कळालं 40 कसं आलं? चलो नेक्स्ट, 2t + 4 इंटीग्रेशन, पटपट हळूहळू करा.
नाही नाही, हळू कर पण करेक्ट कर. टी स्क्वायर प्लस 4t, वेरी गुड. टी स्क्वायर प्लस 4t कैसे? 2 टी रेस टू 1 था, इंटीग्रेट करेंगे 2/2 प्लस 4 है मतलब 4t, 2 कट, क्या बचा? टी स्क्वायर प्लस 4t प्लस 10 अगर है इसको इंटीग्रेट करो. नाही मी लिहिलं ते नवीन क्वेश्चन आहे, आन्सर इथंच झालं होतं. इसको इंटीग्रेट करो आप. 10 कसे आले हे नवीन क्वेश्चन आहे. टी क्यूब अपॉन 3 प्लस 2t का स्क्वेयर प्लस 10t. कैसे आया देखो, t रेस टू 2 है, 1 ऐड किया तो t क्यूब अपॉन 3 प्लस 4 इंटू टी रेस टू 1 था मतलब टी स्क्वेयर अपॉन 2 प्लस 10 है मतलब 10t. ये 4/2 मतलब होता है 2, यानी फाइनल आंसर बनेगा टी क्यूब अपॉन 3 प्लस 2t का स्क्वेयर प्लस 10t. कर लो. 2t प्लस 3t स्क्वेयर प्लस 4t क्यूब प्लस 5t रेस टू 4. करो इंटीग्रेट. बस बड़बड़. चलो बोर्ड पे ध्यान दो. 2 एज इट इज रहेगा, t की पावर कितनी है 1, तो 1 प्लस 1 अपॉन 2 प्लस 3 इंटू टी की पावर 2 है, 2 प्लस 1 अपॉन 3 प्लस 4 इंटू टी की पावर 3 है, 3 प्लस 1 अपॉन 4 प्लस 5 इंटू टी रेस टू 4 है, 4 प्लस 1 अपॉन 5, तो 5 5 4 4 3 3 2 2 कट, क्या बचा? टी स्क्वायर टी क्यूब टी 4. चलो नेक्स्ट, टी क्यूब प्लस 1 अपॉन टी स्क्वायर इंटीग्रेट करना है. Wrong. थ्री टी पॉवरनी मल्टिप्लाय नाही करायचं, फक्त पॉवर मध्ये 1 ऐड करायचं आणि त्यांनी डिवाइड करायचं. दोन्ही कंबाइन करू नका, डेरिवेटिव इंटीग्रेशन. मतलब 3 से मल्टीप्लाई भी करेंगे, पावर में 1 ऐड भी करेंगे, डिवाइड भी करेंगे. ऐसा नहीं, सिर्फ पावर में 1 ऐड करना है. टी रेस टू 3 में 1 ऐड किया, टी रेस टू 4 उसी से डिवाइड किया 4. अब ये टी रेस टू प्लस 2 ऊपर आके -2 बनाता, -2 में 1 ऐड किया तो ये बनेगा -1 इंटू टी रेस टू -1 था, डिनोमिनेटर में चला गया, यानी कि फाइनल एक्सप्रेशन बनेगा टी रेस टू 4 अपॉन 4 -1 अपॉन टी. नेक्स्ट, 2t स्क्वायर प्लस 3t अपॉन टी स्क्वायर. एक मिनट, 3t क्यूब
अजून एवढं लांब. चलो सार्थक. हाँ वरद. चलो बोर्ड पे ध्यान दो. सबसे पहले t अपॉन टी क्यूब है तो इसको सिंप्लीफाई करके हम लिख सकते हैं 3 अपॉन टी स्क्वेअर. ये तो काय केलं तुम्ही. अरे t अपॉन टी क्यूब, एक टी कॅन्सल. नाही माहिती आहे. असं 10 अपॉन 10⁻²2 आहे तो आपण काय करतो 1 2 मतलब 1/10. सो t डिवाइडेड बाय टी स्क्वेअर है. एक टी कट क्या बचता है 1 अपॉन टी. x अपॉन एक्स स्क्वेअर इक्वल टू क्या होगा. नाही माहिती आहे. कळालं का आता. तुला नाही कळालं नहीं. आता कळालं का. माहित काहीच नहीं आपल्याला बट आता कळालं ना. वेरी गुड. ठीक है. तो अभी इसको इंटीग्रेट करना है. इंटीग्रेट करने के लिए 2t स्क्वायर वैसे ही रहेगा 3 इंटू टी प्लस 2 था ऊपर आके. अब फिर से इंटीग्रेट करो इसको. वन बाय चलो बोर्ड पे ध्यान दो. हाँ इकडं 2 इंटू टी स्क्वेयर है. 2 एज इट इज रहेगा. t का स्क्वेयर था मतलब 2 है. 2 में 1 ऐड किया उसी से डिवाइड करना पड़ेगा. यहां पे प्लस 3 था इंटू t⁻². -2 में 1 ऐड किया उसी से डिवाइड करना पड़ेगा. अब ये 2/3 टी क्यूब प्लस इंटू माइनस 3 अपॉन टी. ये हो गया आंसर. बरोबर होतं. व्हेरी गुड. परत सांगायचं. इथपर्यंत कळालंय का. इथपर्यंत नाही कळालं. बस हे कळालंय. वरद बडबड करू नका. मला जर तिकडे यायचं म्हटलं तर माईक ठेवून एवढं फिरत यावं लागेल. बरोबर आहे. तेवढे चार्जेस वाढतील तिकडे आल्यानंतर मग. त्यामुळे शांत बसा. देखो टी स्क्वायर है यहाँ पे. पावर में 1 ऐड करते हम मतलब 2 में 1 ऐड किया. वेरी गुड. जो पावर आती है उसी से डिवाइड करना है. 2 एज इट इज है टी क्यूब अपॉन 3. ये क्लियर है. अब यहाँ पे t⁻² है. इसमें 1 ऐड करेंगे. -2 + 1 कितना होता है. वही लिखा है t⁻⁻1. फिर जो पावर आ गई उसी से डिवाइड किया. यहां पे क्लियर हो गया. मग इथं काय केलं कळत नाही तुम्हाला. प्लस मायनस कसं आलं. प्लस इंटू प्लस वा मायनस. प्लस इंटू प्लस प्लस इंटू माइनस. मग इथं प्लस आहे इथं माइनस है. प्लस इंटू माइनस माइनस. एंड t⁻⁻1 था उसको नीचे लेके जाएंगे तो +1. कळाला था. नेक्स्ट. नाही नाही ते 15 आहेत. अरे 1च आहे. एवढा काय विचार करतो. सोडो. संकेत वरद
चलो अभी सबके करेक्ट है, क्या आएगा? 2t³ अपॉन 3 प्लस 3t² अपॉन 2 प्लस, कितने लोगों के करेक्ट आंसर? अजून कोण आहे असं ज्याचे करेक्ट येत नाही असं कोण आहे? रेज युअर हँड्स. येत नाही आहे? हा श्लोक आणि अजून एक ह्यो अनुप. व्हेरी गुड, हुशार झालाय तू आता. 2t प्लस 3t प्लस 4t. हे बघा, व्हेरी गुड व्हेरी गुड. हे बघा बरोबर आहे सगळ्यांनी आन्सर, पण अजून थोडंसं डोकं चालवलं तर 2t प्लस 3t प्लस 4t 90. 90 का इंटिग्रेशन 90²/2. बरं ठीक आहे. हां, t² प्लस 3t²/2 प्लस 2t², असं सेम मला ऍडिशन करायची नाही आम्हाला, है ना. नेक्स्ट t प्लस 4 करो इंटिग्रेट. t प्लस 4 t का इंटिग्रेशन t²/2 प्लस 4t. अजून डोक्यात घोळच आहे, डेरिवेटिव्ह घ्यायचा का इंटिग्रेशन घ्यायचं, दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, कळालं ना. डेरिवेटिव में पावर से मल्टीप्लाई करके पावर में से 1 सब्ट्रैक्ट करना है, इंटीग्रेशन में +1 करके करके उसको डिवाइड करना है. ठीक है, चला. हाँ नहीं आंसर का डेरिवेटिव मी टी का डेरिवेटिव म्हटलो. टी का डेरिवेटिव 1 इंटिग्रेशन बोला. t3 नका म्हणू याला, t³ अँगल मध्ये चांगल्या. श्लोक नाही, इकडे सर, इकडे सर. अरे 5 × t⁴ है, तो 5 ×
ना हे टी आहे ना. थोडा वेळ जाताना पाय मारणं, बॅग इकडे ठेवणं हे लिखते रे. चला नेक्स्ट. 3t² - 4t. चला पटपट. मोठ्यानं सांग. t³ - 2t². सबका करेक्ट है. चलो अभी इसके एप्लीकेशन. जो फर्स्ट पॉइंट लिखा था आपने, क्या लिखा था, पढ़ो एक बार. नाही नाही माझ्यासाठी नाही, तुमचं तुमचं तुम्हाला कळायला पाहिजे, मला माहिती. अरे रीड करा म्हटल्यानंतर मनात रीड करायचं, बाकीच्यांना नाही ऐकायला गेलं पाहिजे. अनिकेत, यश, संकेत, रीड कसा करायचा. x = इंटीग्रेशन ऑफ v dt, v इंटू डी टी, इंटीग्रेशन ऑफ. देखो क्या लिख के दिया था, अगर डिस्टेंस कैलकुलेट करना है स्पीड से तो क्या करना है, स्पीड को इंटीग्रेट करना है. किसके रिस्पेक्ट में, t के रिस्पेक्ट में, इसलिए dt. इसको क्या बोलेंगे, इंटीग्रेशन. तो x = बनेगा इंटीग्रेशन ऑफ v इंटू डी टी. शेवटी सांगायचं लिमिट्स फ्रॉम t1 से लेके t2 तक. आता एकदम पिन ड्रॉप सायलेन्स आणि बोर्डवर लक्ष द्या. सिंपल एग्जांपल है, जर समझलं तर. नहीं समझलं तर दिवसभर प्रैक्टिस करावं लागेल तुम्हाला. ठीक है. चलो अभी जो हम देख रहे थे वही एक्सप्रेशन दिया जाएगा आपको कि सपोज स्पीड इज ए फंक्शन ऑफ टाइम गिवन बाय 2t + 4. क्या बोला है क्वेश्चन में, स्पीड इज ए फंक्शन ऑफ टाइम गिवन बाय v = 2t + 4. देन कैलकुलेट डिस्टेंस कवर्ड बाय द बॉडी इन 3 सेकंड. कैलकुलेट डिस्टेंस कवर्ड बाय द बॉडी इन 3 सेकंड. इस तरह का क्वेश्चन होगा तो हमें क्या करना है, ये फॉर्मूला अप्लाई करना है. अब अप्लाई कैसे करेंगे, बोर्ड पे ध्यान देना है सबको. सेम x = इंटीग्रेशन आ गया. सबसे पहले हमें लिमिट फाइंड करनी पड़ती है. सबसे इंपॉर्टेंट लिमिट है t1 से लेके t2 है. यहां पे लिखा है 3 सेकंड. मैंने आपको बहुत बार एक्सप्लेन किया है, 3 का मतलब होता है 0 से लेके 3, एंड अगर थर्ड बोलते तो सेकंड के बाद में, 4 शुरू होने से पहले. यहां पे 3 बोला है, इसलिए t1 मतलब स्टार्टिंग लिमिट आएगी 0, t2 मतलब फाइनल लिमिट होगी 3. अगर यहां पे बोलते t = 4 तो लिमिट क्या बनती, 0 से लेके 4. अगर बोलते 10 सेकंड तो 0 से लेके 10. अगर बोलते 2 सेकंड तो हो गया क्लियर लिमिट कैसे लेना है. अब यहां पे v का एक्सप्रेशन कौन है, 2t + 4 इंटू डी टी. अभी जैसे इंटीग्रेट कर रहे थे वैसे इंटीग्रेट करना है. देखो x = 2t का इंटीग्रेशन t², 4 का इंटीग्रेशन 4 इंटू टी. हो गया आंसर. फक्त या लिमिट ब्रॅकेटच्या बाहेर लिहायच्या 0 से लेके 3 तक. आता 5-50 एक्झाम्पल सोडवले ना आपण, तेच करायचे. इंटिग्रेट करना मतलब वही करना. 2t था संकेत, नाही नाही त्याच्यावर तर सगळा खेळ डिपेंड आहे. वापस कसं काय आलं, म्हणजे आता लिमिट पुट करावं लागतं आपल्याला. ते इथं आपण काय केलं, फक्त इंटिग्रेट केलं. याच्यानंतर आपल्याला लिमिट पुट करायची आहे. कळालं ना, हे लिहावंच लागतं, याशिवाय आन्सर नहीं येणार. अब लिमिट कैसे पुट करते हैं, तो लिमिट पुट करने का एक ही फॉर्मूला है, अपर लिमिट माइनस लोअर लिमिट.
क्या फॉर्मूला है? अपर लिमिट माइनस लोअर लिमिट, अपर लिमिट माइनस लोअर लिमिट, अपर लिमिट माइनस। अब देखो अपर मतलब वरची, लोअर मतलब खालची। तो पहले क्या करने का, t को 3 बोलने का, क्या होगा फिर? x इक्वल्स टू 3 का स्क्वायर 4 इंटू 3, ये हो गए अपर लिमिट यूएल, माइनस लोअर लिमिट कितनी है? 0, तो 0 स्क्वायर 4 इंटू 0, 0 प्लस 0, तो यानी x बन रहा है 12 प्लस 9 21 मीटर। ये हो गया आंसर। असं वाटेल तुम्हाला काहीच नाही कळालं, काही पण लिहिलंय बट कळालेलं आहे तुम्हाला, ठीक आहे? कळालं, व्हेरी गुड. म्हणजे न्यूरॉन ॲक्टिव्ह व्हायला लागली तुमची परत. हो थांबतोय मी, व्यवस्थित समजावून घ्या, लिहा, काहीच गडबड नाही, मी कुठंच जात नाही. पहिल्या, हां पुढं पुढं सूरज बोलू दे ना त्याला. बरं तू सांग. कसं आहे तर सांग मला. हां मग 3 का टाकला तू? हा पण मग ते कसं येतं तर त्याची प्रोसेस ही आहे. इथून पुढे आपण तसंच करणार आहे, पण कधी 0 to 3 असेल तर प्रत्येक वेळी 0 to 3 असणार नाही ना. हो बरोबर आहे, करेक्ट आहे तुझं, तसंच करायचं, चालेल नाही तेच करायचं आपल्याला. पण मला सांगताना कसं प्रोसेस सांगावं लागते ना. एकदा प्रोसेस कळाली की मग नंतर आपण काय स्किप करायचं ते करू शकतो नंतर. तुला लवकर कळालं सूरज सारखं, व्हेरी गुड, हुशार झाला तू आता. बोल बोल. हाँ 40 बराबर. वो ऊपर ही किया ना बेटा, यहाँ पे 4 था ना, 4 को इंटीग्रेट करके 40 आया. एक बार ही करना है, बार बार करते रहना ऐसा नहीं है. एक बार किया छोड़ देना है उसको. म्हणजे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन लगेच कळतोय, पण ॲडिशन सबट्रॅक्शनचे प्रॉब्लेम अजून सॉल्व्ह होत नाही आहेत. वरद काय मला विचार बेटा डाऊट कुठून आलं? इथं त्याला क्वेश्चनमध्ये आपल्याला सांगितलं होतं की डिस्टेंस कितना कवर होगा इन 3 सेकंड. तो 3 का मतलब होता है 0 से लेके 3 तक, इसलिए स्टार्टिंग 0 एंड 3. ठीक है, चलो हो गया लिख के अभी. वरच्या याच्यात म्हणजे थांब थांब थांब, हा क्वेश्चन कळाला का सोडवायचा एवढं सफिशियंट आहे बेटा. तसा आला तर ते काय करायचं आणि ते पुढे बघू आपण. पहिले हे क्लिअर आहे, पहिले समजावून घ्या. मी तुम्हाला सांगितलं ना पहिल्या दिवसापासून मी सांगतो ब्रेनचे रूल समजावून घ्या. ब्रेनला जे आपण शिकवणार नाही त्याला येत नाही, कळालं ना. त्यामुळे आपल्याला पहिले प्रत्येक जी नवीन कन्सेप्ट येते ब्रेनला जोपर्यंत समजत नाही आपल्याला तोपर्यंत स्वतःला शिकवायचं आहे. इथं मी तुम्हाला शिकवतो, घरी जाऊन तुम्हाला तुमच्या ब्रेनला शिकवायचं आहे, कळालं ना. कारण मी तुमच्या ब्रेनला डायरेक्ट नाही शिकवू शकत, बॅरियर्स आहेत आपल्याला, कळालं. त्यामुळे इथं जेवढी कन्सेप्ट क्लिअर होते घरी जाऊन परत सेम कन्सेप्ट सेम एक्झाम्पल 2 to 3 टाइम्स जर अटेम्प्ट केले की ब्रेनला काय होतं एकदम सॅटिस्फॅक्शन मिळतं, व्यवस्थित कळतं. जर काही लोक निहालसारखे फक्त येत असतील आणि घरी जाऊन बघतच नसतील तर काय होतं मग ब्रेनला असं वाटतं की आपल्याला काहीच नाही कळालेलं असेल. पण त्यामुळे आपल्याला त्याला ट्रेन करायचे, स्वतःच्या ब्रेनची काळजी घ्या. लहान बाळासारखं ब्रेनचं बिहेवियर असतं, समजावून घ्या त्याला, कळालं ना. ओव्हर एक्सपेक्टेशन करू नका त्याच्याकडून, जसं घरची तुमच्याकडून करता, बरोबर आहे की नाही. क्लास लावला तर डायरेक्ट IITतूनच बाहेर आला पाहिजे, ठीक आहे ना, बरोबर आहे पार्थ, बरोबर आहे की नाही. त्यांना आपण या गोष्टी समजावून सांगू शकत नाही, पण तुम्ही समजावून घ्या. तुमच्यासोबत जसं बाकीचे बिहेव करताय तसं ब्रेनसोबत बिहेव करू नका. स्वतःच्या ब्रेनला समजावून जर या सगळ्या गोष्टी केल्या की खूप सोपं आहे. आपण लेक्चरमध्ये बसलो आणि एक्सपेक्ट करतो आपल्याला सगळं यायला पाहिजे, म्हणजे तुमच्या घरच्यांनी क्लास लावला आणि ते एक्सपेक्ट करता डायरेक्ट MBBS होऊन घरी आला पाहिजे. पॉसिबल आहे का? त्यासाठी तुम्हाला माहिती किती एफर्ट्स घेतोय आपण, बरोबर आहे की नाही. 3 लेक्चर इथं होतात, 4 तास घरी प्रिपरेशन करतो तरी गोळ मिटत नाही. हे झालं फिजिक्सचं. केमिस्ट्री मॅथ्स तर काय चालू आहे पत्ताच नाही, बरोबर आहे. बाहेरचं एक ठीक आहे, ब्लड इज रेड होता, ब्लड इज रेड आहे. हिमांशू बोल बेटा. अरे बडबड नाही. हां
तो विचार का करताय तुम्ही? जी प्रोसेस आहे ती बघून घ्या ना. आता एकदा तो कोइन्सिडन्स झाला, प्रत्येक वेळी होईल का? एकदा आन्सर सी करेक्ट आलं, मग प्रत्येक वेळी सर मी सी लिहिले तर चालेल का? परत तेच. अरे बाळा, इनिशियल 0 असतो, प्रत्येक वेळी नसतो ना. मग जर नसेल तर मग काय करणार तू? मग ते फूट करणार प्रत्येक वेळी. काही फरक पडतोय का त्याने? सूरज बडबडणे, कळालं मी काय सांगितलं ते? हे खूप इम्पॉर्टंट होतं. हे नाही, आता याच्या अगोदर 5 मिनिट सांगितलं ते. तुमचा जो ब्रेन आहे की नाही, ते म्हणजे एक छोटं बाळ आहे. त्यामुळं त्याला ॲज ए बाळच ट्रीट करा. जोपर्यंत आपण प्रेमाने सगळ्या गोष्टी त्याला शिकवणार नाही, ते ॲडॅप्ट करणार नाही. क्लासमध्ये लेक्चरमध्ये बसलो आणि सगळं आपल्याला कळालं असेल, व्हेरी गुड. पण तरी पण घरी जाऊन त्याला एकदा क्रॉस चेक करून घ्या, काय कळालं होतं, काय नाही कळालं. जे नाही कळालं ते 2 to 3 टाइम्स परत त्यावर विचार करा. हे असंच का लिहिलं असेल? वर 0 होतं, 3 होतं, इकडं पुट करताना कसं पुट केलं, हे मायनस कसं आलं, हे 4-4 वेळा विचार करा, त्यावर ब्रेनला एक्सप्लेन करा. आणि एकदा ब्रेनला आपण व्यवस्थित प्रामाणिकपणे प्रेमाने शिकवलं की त्यानंतर फॉर युअर लाईफ टाईम तर तुमची साथ सोडणार नाही. कळालं ना? एकदा कळालं. फिजिक्सचं मेकॅनिझम असंच आहे, ज्यांना कळत नाही मग काहीच कळत नाही. बघा, 4 दिवस सुट्ट्या मारून मग कळेल तुम्हाला. ठीक आहे. आता 1D मध्ये तर जाच, गेला कार्यक्रमच आटोपला तुमचा. ठीक आहे. रेग्युलर आलं तर काय होतं, लिंक लागते, थोडं थोडं आजच्यापेक्षा उद्या बेटर फील होतं. बट हे कधी घरी जाऊन प्रॅक्टिस केली तर. एक्सपेरिमेंट करा. ज्या दिवशी खरंच आपण प्रामाणिकपणे प्रॅक्टिस केली होती, नेक्स्ट डेला आपला आवाज वाढला होता, बरोबर आहे की नाही? आन्सर सगळ्यांच्या अगोदर येत होते. 2 दिवस घरी काहीच नाही केलं, तिसऱ्या दिवशी मान लपवत असतो आपण, बरोबर आहे नाही? एक ब्रेन आपल्याला सांगत असतो की नाही तू काहीतरी चुकीचं केलं आहे म्हणून. आपण म्हणतो ना, मन खात असतं आपल्याला, बरोबर आहे की नाही? तर मनाने खाल्लं नाही पाहिजे, आपल्याला मन खाय. चलो नेक्स्ट. v इक्वल टू 3t + 4, ये इक्वेशन है और मुझे टाइम दिया है 4 सेकंड में स्पीड चाहिए. ज्यांना डायरेक्ट करायचं डायरेक्ट करा, ज्यांना प्रोसेस फॉलो करायची प्रोसेस फॉलो करा. मुझे बस आंसर चाहिए. हे दाखवायचं परत, बघून घ्या एकदा काय काय स्टेप होती. मीटर करेक्ट है बेटा. देखो मैं स्टेप बाय स्टेप करता हूं, ज्यांना जमलं शॉर्टकट करा, बट जोपर्यंत आन्सर करेक्ट येत नाही तोपर्यंत प्रोसेस फॉलो करा. एकदा आपल्याला ॲक्युरेसी मेंटेन झाली की ब्रेन ऑटोमॅटिक स्पीडनी सांगतो आपल्याला ही स्टेप करायची नव्हती, काही गरज नाही. पहले गड़बड़ करू नका. ठीक है, बोर्डवर लक्ष द्या. सबसे पहले हमें इसको लिखना पड़ेगा एक्चुअल फॉर्म में. कैसे लिखते हैं? x इक्वल्स टू इंटीग्रेशन ऑफ 3t + 4 इंटू dt. लिमिट्स होगी फ्रॉम 4 बोला है, इसलिए 0 से लेके 4 तक. यहां तक सबको क्लियर है? अभी सेकंड स्टेप में हम इंटीग्रेट करते हैं, जो 550 एग्जाम्पल किए थे वैसे. अब बोलो 3 × t का इंटीग्रेशन 3t² 4 है, तो उसका इंटीग्रेशन. यहां तक भी क्लियर है? अब लिमिट्स दी है 0 से लेके 4 तक, तो 4 मतलब अपर लिमिट है, तो 4 का स्क्वायर 16/2, 8 × 3 24 प्लस 4 × 4 16, माइनस तो ये 0 होने वाला है, तो ये बनेगा 40 मीटर. सगळ्यांचं इथपर्यंत बरोबर होतो, घोळ इथंच झाला. म्हणजे प्रॉब्लेम इंटिग्रेशन मध्ये नाही आहे, प्रॉब्लेम सबट्रॅक्शन मध्ये आहे. नाही, ज्यांचं रॉंग आलं त्यांचं सांगतोय मी. आलं होतं सेम? व्हेरी गुड. ठीक है, जिनका नहीं आया था, आज नहीं आलं, थोड्या वेळाने येईल. ठीक है. v इक्वल्स टू 3t - 5 एंड हमें टाइम दिया है 6 सेकंड. सेम प्रोसेस फॉलो करनी है, स्टेप बाय स्टेप करो. टाइम लागला तरी चालेल, पहले एक्युरेसी इंपॉर्टंट है, आंसर करेक्ट आना चाहिए. अर्धा तास लागला, 2 दिवस लागले, नो प्रॉब्लेम. -6. व्हेरी गुड. -24. 24 करेक्ट है. अलग विनया 24. रक्षा, साक्षी, यश
24 काय झालं यश? ही लास्टची स्टेप. हे बघ इथं 4 लिहिलंय की नाही, मग टीच्या जागेवर 4 लिहायचं आपल्याला. मग इथं टीचा स्क्वेअर आहे म्हणून 4चा स्क्वेअर. मग काही लिहि इक्वेशन 3/2 होतं तसंच, टी का स्क्वेयर इसलिए 4 का स्क्वेयर कर रहे हैं, प्लस 4 इंटू ब्रैकेट में कुछ नहीं है टी है मतलब ये 4 बनेगा. आता 4 स्क्वेयर, 4चा स्क्वेयर 16, तो ये 3/2 इंटू 16 प्लस 4 इंटू 4 16, तो 16/2 कितना आ रहा है 8. 8 इंटू 3 24, 24 प्लस 16 मतलब 40. कळालं? अभी यहाँ पे भी सेम प्रोसेस रिपीट होगी. जब आप प्रैक्टिस होते हैं याद लगता करेक्ट आंसर, हमें मालूम है ये स्टेप लिखने की जरूरत, डायरेक्ट हम ये स्टेप लिख सकते हैं. तो इसका इंटीग्रेशन 3t का बोलो -5t हो गया. अब लिमिट्स पुट करनी है. लोअर लिमिट 0 है तो अपर लिमिट डायरेक्ट पुट करेंगे. 6 का स्क्वायर तो ये बनेगा 3 इंटू 36/2 माइनस 5 इंटू 6 30, तो 36/2 मतलब 18. 18 इंटू 3 54, तो ये आ गया 54 माइनस 30, तो 54 माइनस 30 24 मीटर. ये हो गया आंसर. कितने लोगों का करेक्ट था? सेम था. गुड. ज्यांचे येत नाही आहे लिहून घ्या, प्रॅक्टिस करा. नाही कळालं तर आज दिवसभरामध्ये पण आजच हे क्लिअर करून घ्या. आजचे डाऊट उद्यासाठी पेंडिंग ठेवायचे नाही. आणि स्पेशल इन्स्ट्रक्शन सगळ्यांना ते अम्ब्रेला, छत्री किंवा ते रेनकोट भेटतं बघा, ते परचेस करा. कारण काही लोकांना पाऊस दिसला की बहुतेक पाऊस येणार आहे आज, म्हणून लेक्चर न करता झोपा काढतात. बरोबर आहे निहाल? कल कहाँ पे था फिर तू? क्या बोलने वाला? सर बारिश में भीग गया वापस गया, यही बोलने वाला है तू. तर या रिझनमुळे लेक्चर मिस नको व्हायला. कळालं ना? आजचे डाऊट आजच क्लिअर करून घ्या. नेक्स्ट लिहायचंय का? बरं चलो राइट डाउन. नेक्स्ट एग्जाम्पल. हां, v इक्वल टू यायला लागलं की मग गडबड होते है की नाही. v इक्वल टू 3t स्क्वेअर, 3 इंटू टी का स्क्वेअर प्लस 1 2 म्हणजे 12 इंटू टी. या सो 3t का स्क्वेअर प्लस 12t और टाइम दिया है 5. $275. ॲडिशन चुकली तुझी. चलो गडबड नहीं है, हळूहळू करा. 285 275 इज द करेक्ट आंसर. बाकी आंसर वाले फिर से करो. हे कोण आहे रे असं रीड करतंय? तर आवाज पण एवढा खराब आहे. इरिटेटिंग फ्रीक्वेंसी. चलो अब बोर्ड पे सॉल्व करेंगे इसको. 3t स्क्वेयर है तो इसका इंटीग्रेशन क्या होगा? 3 इंटू टी स्क्वेयर है मतलब t³/3 प्लस 12 इंटू टी है मतलब 12 इंटू टी स्क्वेयर अपॉन 2. यहां तक सबको आता है. अभी पावर में 1 ऐड किया, उसी से डिवाइड किया. अब देखो 3 3 कट, क्या बचा? t³ 12/2 मतलब 6 इंटू टी स्क्वेयर. लिमिट्स कौन है? 0 से लेके 5 तक है, लेकिन 0 को छोड़ देंगे डायरेक्ट 5 पुट करेंगे तो भी आंसर आएगा. जर संकेतने सांगितलं होतं तो 5 का क्यूब कर रहे आपण 125. व्हेरी गुड. हे सगळ्यांचं बरोबर होतं, पण 6 इंटू टी स्क्वेअर मध्ये घोळ केला. टी मतलब 5 आहे. 5 का स्क्वेअर 25 इंटू 6 150 प्लस 125. हॅलो सेम. गुड. संग्राम, ज्या स्टेपमध्ये मिस्टेक होते ना त्याच्या बाजूला असं स्टार मार्क करून ठेवायचं. नेक्स्ट. हां 12t प्लस 2
12t+2, 12t+2 का ज्यांना कळालं डोक्यात रेडी झालं 60² + 2t. मग टी सांगा पटकन. t = 2, मग t² म्हणजे 4, 4 × 6 24, 24 + 4 म्हणजे 28. हो गया आन्सर. हे काम आपल्या ब्रेनचं आहे. जेव्हा आपण ब्रेनला शिकवतो, ब्रेनला प्रॉपर कळतं, स्पीड ऑटोमॅटिक येते. टाइम 2. क्वेश्चन बोलो क्या है? 12t+2 ये क्वेश्चन है. चलो नेक्स्ट क्वेश्चन. 5t+1. टू 12. क्वेश्चन संपत नहीं कि आंसर येते. हे काम आपल्या ब्रेनचे समझून घ्या. स्पीड ऑटोमेटिक आती है, हमें बस क्या करना है, जब तक एक्यूरेट आंसर नहीं आ रहे उसको पढ़ाना है. कळालं ना? ज्यांचे आन्सर येत नाहीये, काहींचे आन्सर येतात, काहींना क्वेश्चनच कळत नाही अजून. काय सांगितलं होतं 6t 5t काय होतं, म्हणजे काय आपण ब्रेन सोबत व्यवस्थित डील करत नाही. कळालं ना? घरच्यांनी काही गोष्ट जर तुम्हाला प्रेमाने समजावून सांगितलं, आपल्याला ऐका वाटतं, बरोबर आहे, आणि तेच जर त्यांनी रागात सांगितली तर बघू मग, आहे की नाही. ब्रेन पण असंच करतो. तुम्ही जर त्याला व्यवस्थित नाही कळालं का, हे बघ हे असं करायचं, हे स्वतःला एक्सप्लेन करा. कळालं ना? आणि ट्राय करा डाऊट्स एकमेकांचे क्लिअर करण्यामध्ये. संग्रामची ती गोष्ट खूप चांगली गोष्ट आहे. त्याला येत नसलं, कोणी जर डाऊट विचारला तरी पण ते प्रिपेअर करून तो डाऊट सांगतो त्याला. कळालं ना? कारण प्रिपेअर करण्याचा बेस्ट वे म्हणजे दुसऱ्यांना शिकवणं असतं. कळालं ना? त्यामुळं असं नाही की उद्यापासून मग काय करतं एकाकाला घेऊन बसतो म्हणून. बट ट्राय करा, कोणाला तरी एक्सप्लेन करत चला. आणि कोणी नसेल तर स्वतःला एक्सप्लेन करा. काही लोक असतात बघा स्वतःच बडबड करत असतात. बरोबर आहे स्वामी? असतात काही लोक असे. स्वामी नाही आहे, काही लोक असतात तसे. चला, v = 20t+2. टाइमसाठी थांबलेत आहे ना? कशाला थांबतील ते? 12. हे करेक्ट आहे. 32. हे 12. थ्री 0. फोर है टी. टू घेऊन टाका. 4नी खूप मोठे कॅल्क्युलेशन होते. टेक t = 2.
88/3. वन 80. अरे तसंच जशी येतोय तसेच. हे बघा 3t का इंटीग्रेशन 3/2 प्लस 4 t1 पुट करके 3/2 प्लस 4 कितना 11/2. कितने हो गए 1 2 3 4 5 6 7 8 9. अजून एक घ्या. चलो ये 10 एग्जाम्पल है. जिनके क्लास में आंसर आ गए थे उनका हो गया, अभी कुछ नहीं करना है. लेकिन जिनके आंसर्स नहीं आ रहे थे उनके लिए ये होमवर्क के एग्जाम्पल है. ईच एंड एवरी एग्जाम्पल सॉल्व करना है. जो भी नाही आएगा आज के आज मुझे मिलके डाउट्स क्लिअर कर लेणे. कळालं ना. हे होमवर्कसाठी ज्यांचे सॉल्व नाही झाले ते, ज्यांचे सॉल्व झाले आता बघायची गरज नाही. झालं आपलं क्लिअर झालं. ठीक है. अभी सेम टाइप के क्वेश्चन में बस थोड़ा सा एडवांस प्रोसेस ऐड होगी. इंट्रोड्यूस करतो आज, उद्या आपण त्यावर प्रॅक्टिस करू. फक्त कोणते मोबाईल बंद करना बेटा. एवढा कोण मंदबुद्धी त्याला मोबाईल असतो ते पण कळत नाही स्वतःचा. काय म्हणणं का त्याला. चला नेक्स्ट. अभी सेम टाइप के क्वेश्चंस होंगे, बस वहां पे टाइम जो है वो 3 नहीं बोलेंगे, थर्ड बोलेंगे. क्या बोलेंगे. थर्ड बोलेंगे. ठीक है. v इक्वल्स टू 2t प्लस 4. v इक्वल्स टू 2t प्लस 4 ये स्पीड का एक्सप्रेशन है. एंड हमें फाइंड करना है कि थर्ड सेकंड में कितना डिस्टेंस कवर होगा. अपर माइनस लोअर. तो लोअर कितनी होगी. वेरी गुड. एंड अपर कितनी होगी 4 नहीं 3. हे बघा थर्ड मध्ये झालेलं डिस्टन्स कव्हर काढायचं आपल्याला. बरोबर. मग टोटल 3 मधलं काढणार, त्यामधून 2 मधलं सबट्रैक्ट करून टाकणार. बोर्ड लक्ष द्या. ठीक है. कंफ्यूज नहीं व्हायचं. तो इसका इंटीग्रेशन का लिमिट्स का पार्ट होगा 2 से लेके 3. अगर थर्ड दिया तो 2 से 3, फोर्थ दिया तो 3 से 4, 9 दिया तो 8 से लेके 9, 7 दिया तो 6 to 7, 5 दिया तो 1 दिया तो 0 to 1, 3 दिया तो वही लिया है 2 से लेके 3. किसको इंटीग्रेट करना है 2t प्लस 4 को इंटू डी टी. अब इसका इंटीग्रेशन मालूम है आपको क्या आता है टी स्क्वेअर प्लस 4t. इथपर्यंत कोणाला काहीच प्रॉब्लेम नहीं है. ठीक है. लिमिट से 2 3. अब लिमिट पुट कैसे करते हैं. अपर लिमिट माइनस लोअर लिमिट. अब देखो t कितना है 3 स्क्वेयर प्लस 4 इंटू 3 तो 9 प्लस 12 माइनस. अब 2 पुट करना पड़ेगा. 2 का स्क्वायर 4 इंटू 2
ये होगा फायनल आन्सर. म्हणजे इथं काय केलं आपण, ओम 3 मध्ये होणारं डिस्टन्स काढलं आणि त्यामधून 2 मधलं डिस्टन्स सबट्रॅक्ट केलं, म्हणजे आपल्याला काय मिळालं, थर्ड सेकंड मध्ये होणारा डिस्टन्स कव्हर. ठीक आहे. 12 प्लस 9 21, 4 प्लस 8 12, 21 माइनस 12 9 मीटर. ये हो गया डिस्टन्स कवर. आलो होतो. व्हेरी गुड. एक्सप्लेन करण्याच्या अगोदर हुशार झाली तुम्ही आज. चलो, v इक्वल्स टू 3t प्लस 2t, नहीं 3t प्लस 2, एंड फाइंड करना है इन 4th सेकंड. करो आप. 4th बोला है, 4 नहीं 4th. आला आन्सर अनु? हां, हात वर केला, हात वर केला होता तू. सेवन. चलो सब लोग अटेम्प्ट करो, रॉन्ग आए तो भी चलेगा. 7 7 17.5 21. चलो, ज्यांना येतं ते सोडवत बघा, बसा बोर्डवर बघू नका. ज्यांना नाही कळाले काय करायचं त्यांच्यासाठी मी बोर्डवर सोडवतोय. पहिले 3t का इंटीग्रेशन, 2 का लिमिट्स होगी फ्रॉम 3 से लेके 4 तक. अपर लिमिट पुट करेंगे 4 स्क्वायर 16/2, 8 इंटू 3 24 प्लस 8 माइनस टी का स्क्वेअर मतलब 3 का स्क्वेअर 9 इंटू 3 27/2 म्हणजे 13.5 प्लस 2 इंटू 3 6 कितना होता है 19.5. आता खूप अवघड सबट्रैक्शन आली है. 17.5. देखो कैसे करते हैं. 32 का मतलब 32.0 माइनस 19.5, तो 10 में से 5 गए, फिर वहाँ पे 1 वापस दिया, कितना होगा 12 माइनस 10 मतलब 2, 3 माइनस 2 मतलब 17. वेरी गुड, करेक्ट. समझ में आ गया. तो इसको बस इंट्रोड्यूस किया है. कल के लेक्चर में बस इसके ऊपर हमें प्रैक्टिस करनी है. ठीक है. लेकिन इसके पहले की जो टाइप है, जितने एग्जांपल सॉल्व किए हमने, सारे एग्जांपल्स 3 टाइम्स सॉल्व करो आज के आज. ठीक है.